महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत। आज दिनांक 30 एप्रिल 2026 ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील भांजेवाडी या चाळीमधील ठाणे महानगरपालिकेच्या वतीने DP रोडचा सर्वे करण्यासाठी आलेल्या मनपाच्या अधिकाऱ्यांना सर्वपक्षीय नेते मंडळी व नगरसेवकांनी कशा पद्धतीने धारेवर धरले व हा DP रोडचा सर्वे नगरसेवकांच्या मते कशा पद्धतीने चुकीचा आहे, तसेच या चाळीतील चाळकऱ्यांना कशा पद्धतीने विकासकाने गुंडाळले आहे, हा संपूर्ण प्रकार महा 83 डेली न्यूजने आपल्या कॅमेऱ्यात टिपलेले आहे। पाहूया। मला काय म्हणायचं आहे, तुम्ही साहेब एखाद्या विषयावरती हात घालताय तेव्हा तुम्हाला अभ्यास नको तुमचा, तुम्ही डिपेंड नाही ऐका ना साहेब, तुम्ही स्वतः येत आहे सर्वेला, तुम्ही अख्ख्या तेव्हा पोलिसांचा फौजफाटा मागवलाय, तुमची अख्खी टीम आलेली आहे, इकडे स्थानिक नगरसेविका आहे, तिथले चाळीतले राहणारे सगळे आहेत, बरोबर आहे ना। मग तुम्ही जर का एवढे अधिकारी ते इकडे येत आहे तर तुम्हाला त्याचा अभ्यास नको पाहिजे। 7.62 तो असा सरळ जातो, बरोबर आहे। म्हणजे ही भिंत जी मेघमल्लारची आलेली आहे ही सरळ जाते, ह्याच्यावरती तुम्हाला समजण्यापेक्षा आहे ना, तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिकली समजून घ्या। अशी आता ही सरळ जाते। हे जे प्लॉट आहे सांगा काय, हा आपला 7.5 मीटरचा ऑलरेडी रस्ता आहे, तर ही भिंत जी सरळ येते ही अशी सरळ पास होती, वळत नाहीये, ठीक आहे। पण हे जे धारक आहेत, हे परिणित धारक जे आहेत, त्यांनी ही भिंत तुम्ही इकडे बघाल वळवली आहे बाहेर पूर्ण। आणि दुसरी गोष्ट की ह्यांनी ही भिंत वळवल्यानंतर आता यांनी यांचा डेव्हलपमेंट प्लॅन चालू केलाय, त्याच्यामध्ये ही भिंत रस्त्याचा मेन मार्किंग दाखवलेली आहे आणि त्यांचा प्लॅन पास देखील झालेला आहे। साहेब पटतंय तुम्हाला? हे जर का प्रपोजल सँक्शन आहे ना, तर ह्याचा मोजणी नकाशा असणार, ठीक आहे का माझ्याकडे? हां, मोजणी नकाशावरती ऐका इथपासून तिथपर्यंत जाईपर्यंत ना व्हेरियस सिटी सर्वे नंबर आहे, वेगवेगळे सिटी सर्वे, बरोबर आहे की नाही। आपण या सगळ्या सिटी सर्वे नंबरमधला 7.62 कसा जातो, 9 मीटरचा 2020 साली प्रपोज केलेला कसा जातो आणि 2024 साली जो ड्राफ्ट रिवाइज पब्लिश झाला तो कसा जातो, हे आपण कागदावरती पहिल्यांदा बघितलं की आपल्याला अंदाज येईल। आता जे तुम्ही म्हणता की नाही की यांनी इकडे भिंत फिरवली, ते सिटी सर्वेच्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकत नाही, बरोबर आहे की नाही। आता तिथे कॉर्पोरेशनने हद्द निश्चित नाही करून दिली आहे, सिटी सर्वे ऑफिसने निश्चित करून दिलेली आहे। मग यांचा सिटी सर्वेचा जो हद्द काय मोजणी नकाशा असेल ना, तो पाहावा लागेल, त्याचा सँक्शन प्लॅन बघावा लागेल। मला जे सांगायचं ते सांगितलं मी, तर ते शेवटचा DP प्लॅन आहे, बरोबर आहे। 2024 पर्यंत प्रशासक होतं महापालिकेवर, बरोबर आहे। लोकशाहीप्रमाणे 2025 निवडणूक झाली, म्हणून ते निवडून आलेले आहेत भरघोस मतांनी, बरोबर आहे। DP वरती जर एखादा घर बाधित होत असेल तर स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेणं हे आपलं कर्तव्य आहे, बरोबर ना। तुम्ही डायरेक्ट पोलीस फौजफाटा घेऊन सर्वेक्षणाच्या नावावरती लोकांना धमकवत असाल, असा माझा वैयक्तिक आरोप आहे। चुकीचा असला मी जाहीर माफी पण मागेन। तर ह्याला अर्थ काय समजायचा? सांगितलं होतं आम्हाला, इथल्या स्थानिक लोकांकडनं कळलं, मॅडम याचा अर्थ असा आहे, ते महेशजी बोलताय, तुम्ही ना नगरसेविकांना विश्वासात घेतलं, तुम्ही ना लोकांना इंटिमेशन दिलं आणि तुम्ही डायरेक्टली ह्या लोकांना कळलं की तुम्ही स्वतःहून काहीतरी सर्वे करताय आणि तुम्ही सर्वे करायचा, जर का तुमचा मानस एवढा चांगला आहे की लोकांची डेव्हलपमेंट करायची ठाण्यामध्ये, तर या पोलीस अधिकाऱ्यांना इकडे घेऊन तुम्ही काय मेसेज देताय साहेब? तुम्हाला पहिल्यांदा तर मी थोडं क्लिअर करतो की बांधकाम खात्याकडनं ही मागणी आल्यानंतर ही प्रोसेस इनिशिएट झाली, बांधकाम खात्याकडनं आली, बरोबर, त्याने आम्हाला डिमार्केशन मागितलं, आम्ही फक्त त्यांना हा एवढा प्लॅन दिला। निवडून आलेले प्रतिनिधी आहोत, आम्हाला सांगितलं पाहिजे ना तुम्ही, घेतलेला आहात असा आमचा आरोप आहे। आणि उद्या 75 लोकांचं काय जीवाचं बरं वाईट झालं, त्याला कारणीभूत कोण असणार हे सांगा। लोक घाबरतात, पोलीस वगैरे आले तर बाकी ठिकाणी करायची हिंमत होते का तुमची? तुम्ही बिल्डर प्रमाणे चालू नका, लोकांना काय हवे तेच करायचं इकडे। दुसरा मुद्दा, हा फायनल प्लॉट आहे, हे तर का तुम्ही कबूल करता? नाही, हा फायनल प्लॉट बाजू 36 फायनल प्लॉट नाहीये। TP स्कीम मध्ये फायनल प्लॉट असतात, हा सिटी सर्वे नंबर आहे, सिटी सर्वे नंबर आहे। मग याच्या मालकाने तो विकला गेला, त्याला अधिकार आहे विकायचा? नाही सर, आमच्याकडे काही प्रपोजल नाही, मी काय म्हणतो
करायला आला? कुठल्या काय basis वर करायला आला? सरकार तुमच्याकडे जर Demarcation कुठल्या basis वर करायला आला? Demarcation कुठल्या basis वर करायला आला ते सांगा. सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आणि एवढी त्यांनी तत्परतेने कुठल्या तुम्ही basis आला? वरती आला? बरंच जुनं आहे. एवढं तत्परतेने आला तुम्ही. तुमच्यासारख्या कोणालाही न सांगता पोलीस घेऊन येता तुम्ही. मॅडम कार्यक्षम अधिकाऱ्याचं आम्ही कौतुक करतो की तो जाहीरपणे बोलले की आम्हाला हा हायकोर्ट नाहीये आणि विकण्याचा अधिकार पण नाहीये. साहेब, एक मिनिट साहेब, जर का तुम्ही स्वतः मान्य करताय ते महेशजी, तुमचं म्हणणं जे आहे की हा फायनल प्लॉट नाही, बरोबर आहे ना? टीपी Final प्लॅन मध्ये plot असेल, सिटी सर्वे मध्ये स्कीम मध्ये असतात. बरोबर आहे. बरोबर म्हणजे हा आहे सिटी सिटी सर्वे सर्वे मध्ये आहे. सिटी सर्वे बरोबर आहे ना. मालकांनी विकला 2025 ला. सर काही ऐका, रेकॉर्ड ठीक आहे नाही. ठीक आहे चला नाही, रेकॉर्ड नाही. तो पण विषय नाही. चला असंच ठीक ना आहे दिघे म्हणतो. साहेब, तुम्ही सर समजून मग घ्या. मला एक सांगा, ऐकून घ्या तुम्ही. मला आता मान्य माझं नाही. ऐकून घ्या, तुमच्या हा, सगळ्यांचं हा, मी ऐकून हा, घेतलं. हा. हे बघा, जुलै 2025 ला पहिल्यांदा बांधकाम खात्याकडनं सार्वजनिक शहर विकास विभागाकडे एक असा रिपोर्ट आला. त्याच्यावरती आम्ही फक्त त्याच्यावरती आम्ही त्यांना पत्र ह्यानेच कळवलं की हा असा प्लॅन आहे फक्त. कोणी कळवलं? शहर विकास विभाग. हा. शहर विकास विभाग. आमची याच्यामध्ये एवढंच हे होतं. हे बघा, उपनगर अभियंत्याच्या सहीने काय कळवलं साहेब तुम्ही? आपण बांधकाम विभागाकडे अर्ज हे केला का कोणी? रेखांकन एक आहे. मिनिट, नाही, हा? आता जो प्लॅन दाखवला हा. त्याप्रमाणे हे रेखांकन आहे. ओके बरोबर आहे. अच्छा, तुम्ही विभागाने कळवलं सांगितलं. हा. विभागाला आम्ही कळवलं. तुम्ही कळवलं. ओके ओके शहर विकासाचं साहेब मला एक विचारायचं आहे, एक खूप सोपं विचार. आपण हे सगळा करस्पॉन्डन्स तुमच्या इंटरनल डिपार्टमेंट मध्ये करत असताना ज्या लोकांच्या तक्रारी ह्याच विषयाबाबतीत आलेल्या आहेत अनेक वर्षापासून, ज्यांचे हेरिंग एकाचे लावले गेलेले नाही, हेरिंग 7 साईमधनं सगळ्यांनी केलेले आहेत, ही पूर्ण फाईल आहे, त्याच्या बाबतीतला आपण रेफरन्स घेत नाही का? नाही, आपण आता- माझ्या आता- मताने आता- माझ्या आता- मताने या आता- रोडबद्दल पुढे गेला. उतेकरांचा आता जो आम्ही- पत्र व्यवहार झाला होता, उतेकर आहेत तिथे. उतेकर- आहे, आहे. आहे ना, आहे काय? उतेकर बरेच आहे तिथे. आम्ही दिले पत्र स्वतः. आम्ही तर पत्र आम्ही दिले आम्ही आम्ही त्यांच्या कम्युनिकेशन मध्ये होतो. त्यांचा जे काही पत्र व्यवहार झाला त्याला आम्ही पत्र व्यवहाराला उत्तरं दिलेली. साहेब, उत्तरं दिली. 26 ला काय टॅक्स बोलले भरला. ते करायला? त्यांचं 15 एप्रिल 2026 पासून नावं वगळली गेली. ही कुठले अधिकारी वगळली हे सिद्ध करावं. कुठला आर्थिक घोटाळा केला या विषयावरती हा. हे क्लिअर करावं आणि त्यांची निलंबनाची निलंबनाची मागणी मागणी. आम्ही आपल्या सगळ्यांच्या नियमात- वतीने नियमात- सर्व माहिती- मनात येतं म्हणून आपण काही काही साहेब, कुठल्या आपण नियमांखाली काय- वगळली ते कसं सांगा. काय कुठल्या नियमांखाली वगळली ते सांगा. ठीक आहे. हा? जे काय ते मी आहे माझ्यावर फाईल आहे. साहेब, मी काय नाही, नाही, म्हणतोय, नियम तुम्ही पाहिजे. आलाय सर्वेला तुम्हाला- ना, तुम्ही सर्वेला आलाय, एवढे उच्च पदावरती असलेले अधिकारी आहात, तुम्हाला काही गोष्टी बेसिक तर माहिती असल्या पाहिजे होत्या, नाहीतर तुम्ही नव्हता यायला पाहिजेत. तुम्ही जर का फक्त येऊन इकडे जर का सांगण्याचा प्रयत्न करताय की तुम्हाला हे करायचंय, स्थानिक नगरसेविका म्हणतायत की ह्यांनी देखील याचा विरोध केल्याचं पत्र दिलेलं आहे, तर तो मान सन्मान तुमच्याकडे दिले महानगर तुमच्याकडे कधी दादाने एक महिना, दोन महिने होऊन गेले पत्र दुसरी गोष्ट दिलेले. साहेब, हे काय आहे, 23/9/2025 बरोबर आहे. कुठचंही असो, आता हे तिघे coordination मध्ये आहेत ना. साहेब मला काय म्हणायचं, इकडे दिलेलं आहे तसंच कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी त्यांना बोलून त्यांचे म्हणणे समजून घेण्याबाबत विनंती केली आहे. कोण म्हणतंय हे साहेब? मग ह्याच्या बाबतीतलं मग ते ह्यांच्यावर केलं आपण? सगळ्यांना डिसिजन एकदाही बोलवलेलं नाहीये. नाही नाही का नाही केलं? हा आणि मी मागेच आहे, उतेकरच आहे मी. माझं म्हणणं एक मिनिट मॅडम, माझं म्हणणं काय आहे सर, माझं म्हणणं काय आहे, हे सगळे डिपार्टमेंट एकमेकांबरोबर संलग्न होऊन काम करतायत ना, तो समन्वय त्यांच्याकडे. आम्ही सर्वसामान्य लोक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय, आणि तो प्रश्न असा आहे साहेब की जर का लोकांच्या हरकती आहेत, स्थानिक नगरसेविकांच्या हरकती आहेत, तर तुम्ही पुढे जाता कसे? तुम्ही ना लोकांना विश्वासात घेतलं, ना नगरसेविकांना विश्वासात घेतलं, ना अजून कुठच्याही बॉडीला विश्वासात घेता, तुम्ही डायरेक्ट सर्वेला येता. याचा अर्थ काय समजावा? एक. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे असलेले जे काही टॅक्स पावतीवरती असलेली नावं ही जर का कालपर्यंत होती आणि आज सकाळी ती गायब होतात, ही कुठची तुमची अशी वेगळी ठाणे महानगरपालिकेची सिस्टीम आहे ती तर दाखवा. की बरारी सारखे अजून काही दुसरे 10-12 जण बेरारी सारखे बसलेत का, जे पैसे घेऊन ऍडजस्टमेंट चालू आहे की बाबा 12 नाव मनात आली म्हणून काढा, 20 नाव मनात आली म्हणून काढा. कुठल्या क्लार्कने कुठल्या बीट मुकादम हे कर्तृत्व केलं असेल त्यांना निलंबित साहेब, करा. आपलं म्हणणं आम्हाला पाहिजे. नियम सांगा, कुठल्या नियम सांगा. नियमाखाली तुम्ही केला, आम्हाला नाही नियम नाही, आणि सांगा. नियम तर सांगा. आणि पण वरती सही याचं असते. जर का हे ज्या पद्धतीने झालेलं आहे सर, याचं सस्पेन्शन हवं. कारण की काय आहे ना, ह्या एका प्लॉट मध्ये जर का अशा गोष्टी घडत असतील तर ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये जे अनधिकृत चाललंय तिकडे आपलं लक्ष नाही. तिकडे हप्ते घेऊन पर स्लॅब वाईज काय सेटिंग चालते तुम्हाला पण माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे. आम्ही बोंबलून थकलो, तुम्ही काय कारवाई करत नाही.
आणि त्याच्या पलीकडे जाऊन जिकडे लोकांचा टॅक्स पावती आहे, जो बिचारा कर भरतोय, त्याला तुम्ही उडवताय. बस साहेब, आजचं तुम्ही कॅन्सल करा. असेसमेंट रेकॉर्ड 7/12 चालू 7/12 नाव लागायच्या अगोदरचा किंवा आत्ताचा आजच्या तारखेचा 7/12 जरी पाहिला तरी आमच्या नावाचा आहे. त्यांनी जो नगरमोहापासून जो घोटाळा केलाय त्याचे आपण आरटीआय मधनं डॉक्युमेंट काढलेले, त्याच्या विरुद्ध आपण कारवाई करतो. त्याचा विषय शिंदे साहेबांनी मॅटर आहे ना आपला. सगळं दिलेलं आहे, आपला 7/12 आपल्याला जिवंत अजून आहे, हो. हे लक्षात ठेवा. आणि सगळं आहे. जो रूपांतरित कर किंवा जे एनए त्यांनी आता केलेला आहे त्याच्यामध्ये नियम आहे शासनाचा की जो चालू 7/12 आहे त्याच्यामधली जी नावं आहेत त्याच्यामधली नावांचे जे भोगवाटदार आहेत तेच फक्त अर्ज करू शकतात. ते सगळं डावळून लष्करी यांचं नाव लावलं. त्यानंतर एक बालाजी बिल्डर, बालाजी रिलेटर्स म्हणून एक डेव्हलपर होते लष्कऱ्यांसोबतच्या अगोदरचे, त्यांनी हरकत टाकली की ह्यांचा जे झालेलं आहे आत्ताचं ते पुढे काही करू नये, माझी हरकत आहे, मी इकडे रेजिस्टर्ड डेव्हलपर आहे. ते जे आपलं ऑब्जेक्शन होतं ते वगळून हे नवीन सृष्टीबाबत कोण आहे जे एक मिनिट पैसे साहेब, ते सगळे निवडून आल्यानंतर तुम्हाला विश्वासात न घेता केला हा करायचा प्रयत्न तो आपण सगळ्यांनी हाणून पाडलाय आणि हा आपला असं हाणून पाडणं गरजेचं आहे. आमची विनंती आहे या सगळ्यांच्या माध्यमातून, ठीक आहे, या लोकांच्या माध्यमातून जो काय हा घोळ झालेला आहे या 12 नावांचा, 12-15 जी काय नावं काढली गेली आहेत, ओके, ते कोणी काढली या अधिकाऱ्याचं तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात तुम्ही आम्हाला लिहून देताय आणि त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई केली. आणि ती काढलेली असतील ती प्रभाग समितीतनच काढली 100% म्हणजे तुम्हीच जबाबदार आहात. हेच जबाबदार आहेत. यांच्या आदेशावरतीच झालेली असणार नाही, आहे. माझं म्हणणं काय आहे, हे ह्यांनी सांगावं ना लिहून की हे ह्यांनी काढली की अजून कोणी काढली. जर का ह्यांनी काढली तर आपलं मागणं ह्यांचं सस्पेन्शन, आणि जर का कोणी अजून काढली तर त्याचं सस्पेन्शन. जे लोक अजून टॅक्स काढू आतापर्यंत शकत नाही, यांचाच भरताय, अधिकार आहे तो, यांची अधिकार सर, पण यांचा हे आहे. लिहून घेऊ ना मॅडम. माझं म्हणणं काय, लिहून तर घेऊ यांच्याकडनं. तुम्ही रायटिंग मध्ये आम्हाला द्या कोणी काढली कुठच्या विषयावरती काढली, सांगा. पहिल्यांदा मीटिंग होईल, चर्चा होईल, स्टेक होल्डर कधी? जे आहेत ते. तर नाही 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 साहेब, माझ्याकडे नाही होणार. नाही ऐका ना, हो सर, ऐका ना, स्टेक होल्डरचा काय विषय तुमच्याकडे मी सांगतोय. एक मिनिट साहेब, मला काय म्हणायचं आहे, तुम्ही स्टेक होल्डर बरोबर आता मीटिंग करताय, आम्ही हा आवाज सगळ्यांनी उचलले. हा, विषय जे आहे आता यांनी काय सुचवलं, सन्मान्य सदस्यांनी काय हा. सुचवलं, वरिष्ठाकडे या प्रोजेक्टसाठी याच्यासाठी साहेब तुम्हाला ऐका ना, उत्तर मी द्यायचं. तुम्हाला सांगतो, ऐका ना, माझी मागणी होच म्हणजे ह्यांच्या वतीने पण आम्ही एकत्र आहोत समजा या सगळ्या लोकांना. आमची मागणी आहे, 12 नावं कोणी डिलीट केली, कशा पद्धतीने आम्हाला डिलीट केली, पुरावा ते तुम्ही आम्हाला सोमवार किंवा मंगळवार पर्यंत मॅक्स तुम्ही आम्हाला द्या. त्याच्यानंतर पुढच्या बैठका घेऊ. Answerable तुम्ही या बाकीच्या तोपर्यंत meeting मध्ये स्थानिक लोकांनी बोलू. कोणीही बैठका घ्यायच्या नाहीत. कळलं का? तुम्हाला आम्ही 10 वेळा येऊन भेटलो, पगारे साहेबांना येऊन भेटलो, तुम्ही सांगितलं मला सध्या वेळ नाही. ऐका, सोमवारी सांगितलं सोमवारी तुम्हाला वेळ नाही, आता आम्हाला सांगितलं गुरुवार शुक्रवार या, कारण हे शुक्रवार झाल्यानंतर तुम्हाला शनिवार रविवार सुट्टी मिळते नाही, म्हणून तुम्ही आम्हाला देत नाही डॉक्युमेंट. आणि साहेब 100 रोड आहेत, हाच का पाहिजे? आणि ह्याची आवश्यकता तुम्ही काहीतरी रोड आहेत इथेच का? आणि इथे सगळ्यांचा विरोध आहे, 4ही नगरसेवकांचं पत्र आहे, तरी इथेच का? आणि सर्व पक्ष एकत्र आहे.